नमस्कार मज ऐका अध्याय क्रमांक 9 आणि ओवी क्रमांक 517 या ओवीचं निरूपण करण्याअगोदर थोडासा मला बोलायचं आहे की आज या ठिकाणी श्री संत तुकाराम महाराज स्वप्नदृष्टांत मंदिर आणि भक्तर परिवाराचं हे निवासस्थान, मंदिरासमान असणारं हे निवासस्थान, या ठिकाणी आज मला प्रथमच प्रवचन रूपी सेवा करण्याची संधी प्राप्त झाली. त्याबद्दल मी प्रथमतः सर्वांना खूप खूप धन्यवाद देतो. मंथन झालं आणि त्याच्यातून जेव्हा अमृत बाहेर पडलं आणि देव आणि दानव यांच्यामध्ये वाद होऊ लागला, भांडण होऊ लागली की आता आम्हीच हे नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण 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 नारायण हरी हरी. तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरी हरी, तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरी हरी, लीला सबसे न्यारी न्यारी हरी हरी, तेरी लीला सबसे न्यारी न्यारी हरी हरी. जय जय नारायण नारायण हरी हरी, ससे नारायण नारायण हरी हरी, जय जय नारायण नारायण हरी हरी, ससे नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी, श्रीमन्नारायण नारायण हरी हरी. आजची आपली जी ओवी आहे, तू म्हणा मी जी करी, बरोबर त्याला असं वाटलं की आपल्याला साप चावला झालं. त्या सुईच्या टोकाच्या दंशानं त्याच्या संपूर्ण शरीरभर विष निर्माण झाले आणि त्याच धक्क्याने तो मृत्यू पावला. आपल्याला सांगायचं काय आहे, तात्पर्य काय आहे आपल्याला घ्यायचंय. मन चिंते वाईट विचारांनी आपल्या शरीरावर परिणाम होतो. अस्थिर मनाचा आपल्या शरीरावर नेहमीच परिणाम होतो. म्हणून आपण सतत नामस्मरण केल्याने आपलं चित्त हे शांत राहते, स्थिर राहील. आणि स्थिर जर चित्त आपलं राहिलं तर आपल्याला अनेक गोष्टी मिळतील. ज्ञान प्राप्ती होईल, आपला विकास होईल, आपलं आरोग्य चांगलं राहील, आपल्याला सहनशीलता निर्माण होईल, एकमेकांशी संवाद साधताना त्याच्यात शांतता राहील, उगीच आरडाओरडा होणार नाही, पुढच्याला समजून घेण्याची क्षमता आपल्यामध्ये येईल. असं या आपल्याला कथेतून घ्यायचं आहे. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगतात की मानव जन्म एकदाच आहे, मानव जन्म आपल्याला पुन्हा पुन्हा नाही. तुम्ही पहा, प्राण्यांमध्ये सर्वात श्रेष्ठ जो आहे तो मानव प्राणी आहे. आपण पाहतो इतर प्राणी आणि आपण याच्यामध्ये कितीतरी जमीन आसमानाचा फरक आहे. आपल्या चेहऱ्यावरचे हावभाव दिसतात, आपल्याला पाहिजे त्या ठिकाणी आपण जाऊ शकतो, पाहिजे तो विचार आपण करू शकतो, चांगली वाणी आपल्याला दिलेली आहे, प्रगती करू शकतो. सहकार्य नाही नामाचा देह काय कामाचा, छंद नाही नामाचा देह काय कामाचा, छंद नाही नामाचा देह काय कामाचा, छंद नाही छंद नाही छंद नाही नामाचा
हा देह काय कामाचा, छंद नाही नामाचा, हा देह काय कामाचा. ज्याने तुला जन्म दिला त्यालाच तू विसरला, ज्याने तुला जन्म दिला त्यालाच तू विसरला. छंद नाही, छंद नाही, छंद नाही नामाचा, हा देह काय कामाचा, छंद नाही नामाचा, हा देह काय कामाचा. तुका म्हणे भजन करा, भजन नाही पुन्हा. छंद नाही, छंद नाही, छंद नाही नामाचा, हा देह काय कामाचा, छंद नाही नामाचा, हा देह काय कामाचा. म्हणून तुकाराम महाराजांनी सांगितले मनावर आपल्याला अंकुश ठेवता आला पाहिजे, मन आपल्याला ताब्यात ठेवता आलं पाहिजे. एखादी गोष्ट जर नाही करायची म्हटलं तर आपला तेवढा मनावर ठाम अंकुश असला पाहिजे. तो केव्हा निर्माण होतो माहितीये? मन आणि बुद्धी जेव्हा एकत्र येते तेव्हाच मनावर आपल्याला ताबा मिळवता येतो किंवा अंकुश मिळवता येतो. एक गोष्ट सांगते पहा. एक राजा होता आणि त्यांनी दरबार भरवला आणि दरबारामध्ये शिपायाला एक शेळी आणायला सांगितलं आणि सांगितलं की ही जी शेळी आहे ना, या शेळीला तुम्ही पोट भरून चरून आणा. इथं आल्यानंतर तिने खाल्लं नाही पाहिजे काही. 1 लाखाचं तुम्हाला बक्षीस दे. जो कोणी मला शेळी याप्रमाणे पट्टंब फुगवून आणून देईल की तिनं परत काही खाल्लं नाही पाहिजे, अशा माणसाला मी काय करणार आहे, 1 लाख रुपयाचं बक्षीस देणार आहे. एक जण उठला, काय हरकत आहे आपल्याला करायला, आपल्याला 1 लाख रुपये मिळतील. तुम्हाला माहितीये शेळी कशी आहे, कधी तिच्या पुढे टाकलं तरी ती खातेच. परंतु शर्त राजाने ठेवलेली आहे की शेळीला पोट भरून खाऊन आणायचं. इथं मी तिला खायला घातल्यानंतर तिने काही खाता कामा नाही, तर तुम्हाला 1 लाख रुपयाचं बक्षीस दिलं जाईल. एक जण पुढे आला आणि त्याने ती शर्त मान्य केली आणि तो शेळी घेऊन गेला. सकाळी दरबार भरला होता 7 वाजता. हा घरी गेला, सगळीकडे त्याने त्या शेळीला फिरवलं, खूप पोटभर खायला घातलं, पाणी पाजलं आणि हिरवं हिरवं गार गवत खायला घातलं, तिला आवडेल ते खायला घातलं. आणि संध्याकाळी परत दरबार भरणार होता. संध्याकाळी दरबार भरल्यानंतर त्या ठिकाणी ज्या व्यक्तीने शेळी नेली होती ती व्यक्ती त्या ठिकाणी शेळी घेऊन आली. दरबार भरला होता. राजाने शिपायाला फरमान सोडलं, गवत घेऊन या. शेळी पुढे आहे, गवत आणलंय. जी व्यक्ती घेऊन गेली होती ती व्यक्ती सुद्धा समोर आहे. आणि राजाने त्या शिपायाला सांगितलं शेळीच्या पुढे गवत न्या. त्या शिपायाने शेळीच्या पुढे काही गवत धरलं आणि ती पोट भरून चरून आलेली शेळी त्या गवताकडे गेली आणि गवत खाऊ. राजा म्हणाला, तुम्ही शर्त हरलात, तुम्ही शर्त जिंकला नाही, 1 लाख रुपयाचं तुम्हाला बक्षीस मिळणार नाही. पुन्हा दुसऱ्या दिवशी दरबार भरला. महाराज म्हणाले, मी 3 चान्स देणार. दुसऱ्या दिवशी पुन्हा दरबार भरला आणि पुन्हा ही शर्त मांडली गेली. एक माणूस पुन्हा उभा राहिला की नाही, आपण काय करूया, एक वेगळ्या प्रकारचं तिला खायला घालूया म्हणजे ती परत इथं आल्यावर खाणार नाही. आणि म्हणाला, राजेसाहेब मी घेऊन जातो शेळीला. आणि
संध्याकाळी पुन्हा दरबार भरल्यानंतर घेऊन येतो. तो माणूस शेळीला घेऊन गेला. खूप पौष्टिक वेगवेगळं तिला आवडेल ते असं खायला घातलं. दिवसभर खायला घातलं. चरून आणलं, फिरून आणलं, पाणी पाजलं. शेळी टंप फुगलेली होती. त्याला वाटलं आता काही शेळी काही खाणार नाही आणि तो शेळी घेऊन आला. शेळी घेऊन आला, दरबार भरला, शिपाईला ऑर्डर सोडली आणि त्या ठिकाणी शिपाई आपला गवत घेऊन समोर गेला. शेळीने काय केलं असेल? शेळीने पुन्हा गवताला तोंड लावलं आणि गवत खाऊ लागली. झालं. दुसराही व्यक्ती फेल गेला. त्यालाही ते बक्षीस मिळालं नाही. आणि मग म्हटले एकच चान्स राहिलाय, आता एकाच व्यक्तीला आम्ही चान्स देणार आहोत, नाहीतर ही शर्त आपली इथंच बंद. आणि मग त्या ठिकाणी तिसरा माणूस उभा राहिला आणि त्या ठिकाणी गेल्यानंतर त्याने ते शेळी घेतली. महाराज, मी आज प्रयत्न करून पाहतो. जसा माझा आजचा प्रयत्न चालू आहे तसं तोही म्हणाला की मी प्रयत्न करून पाहतो आणि शेळी घेऊन जातो. तो शेळी घेऊन गेला. पण त्याने खूप विचार केला, या दोन व्यक्तींनी किती खायला घातलं, एवढी टमटम फुगलेली शेळी होती तरी सुद्धा ती गवत खायला गेली. आता काहीतरी आपल्याला युक्ती केली पाहिजे. आणि मग त्याने काय केलं, शेळी खुंटीला बांधली. शेळी खुंटीला बांधली आणि तिच्या समोर गवत होतं. हातात एक काठी घेतली. तिच्या पुढे गवत करायचा. ती खायला लागली का काठी, खायला लागला की काठी मारायचा. असं जवळजवळ त्याने दिवसभर तो प्रोग्राम चालू ठेवला. तिला उपाशी ठेवलं, काही तर खायला दिलंच नाही. परंतु तिने सारखं तिला गवत दाखवायचा आणि तोंडावर तिच्या फटका मारायचा काठीचा. आता काय करायचं, तर लागलेली शेळीला गवत पुढे आलं की ती पुढे जायची, गवत पुढे आलं की ती पुढे जायची. असं करता करता तिचं तोंड फार लाल झालं, दुखायला लागलं. शेवटी तिने ठरवलं की या ठिकाणी तिच्या मनाने ठरवलं की आपण गवत खायला गेलो की आपल्याला फटका बसतो. मग ते गवतच खायचं नाही. आणि मग बराच वेळा असा प्रयत्न केल्यानंतर जेव्हा ती समोर आली आणि गवताचं तोड लावता ती बाजूला गेली, तेव्हा याच्या लक्षात आलं की आता शेळी गवत खाणार. असं तिने 2-4 वेळा केलं. आणि मग संध्याकाळी दरबार भरला. तो व्यक्ती शेळी घेऊन गेलेला आला. महाराजांच्या पुढे संपूर्ण दरबार भरला होता. सगळ्यांना प्रश्न पडला होता, आता कालचे 2 फेल गेले, हा काय करणार आहे, यालाही काही 1 लाखाचं बक्षीस मिळणार नाही, हा पण शोध हरणार. आणि मग राजाने फरमान सोडलं शिपायाला की गवत आणा. शिपायाने गवत आणलं आणि ते गवत शेळीच्या समोर धरलं. पण समोर ज्या व्यक्तीने शेळी नेली होती ती व्यक्ती समोर होती. तिच्या हातामध्ये काठी होती, कारण हाकलत जसा काही तो घेऊन आला होता, पण हातात काठी होती. तो म्हणाला, माझ्याकडे द्या महाराज, मी धरतो गवत. आणि त्याच्या हातात गवत दिला तर त्याला काय, कोणी धरलं तरी तिला जर खायचं असेल तर ती खाणारच आहे, असं म्हणून त्या व्यक्तीने त्या शेळीच्या समोर गवत धरलं. शेळीच्या समोर गवत धरलं, पण इकडे हातात काठी पाहिल्याबरोबर शेळीने मान वळवली. असं 2-3 वेळा झालं. शेळी काही गवत खाईना. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि शर्त त्या व्यक्तीने जिंकली असं सांगितलं आणि 1 लाख रुपये घेऊन तो आपला घरी गेला. म्हणजे या ठिकाणी आपल्याला तात्पर्य काय घ्यायचे, तर या शेळीने आपल्या मनावर कंट्रोल केलं, आपल्या मनाला ताब्यात ठेवलं. नाहीतर मन जर एकदा विचलित झालं की विष निर्माण झालं त्याच्यामध्ये, तर ते कंट्रोल लवकर होत, मन फार वाईट विचार करतं आणि मग ते कंट्रोल होत नाही. आणि हे कंट्रोल करायचं असेल तर आपल्याला बुद्धीची साथ घ्यावी लागते. आणि बुद्धीची जर साथ घेतली, मन आणि बुद्धी याची साथ जर घेतली, त्याची गोष्ट मी तुम्हाला पुढे सांगणारच आहे, परंतु त्याचा आपल्याला फार असा उपयोग होतो. देव फार कृपाळू आहे. पहा,
देवाने काय केलं माहितीये का? देवानं सगळ्या प्राणी मात्रांना ज्ञानेंद्रिय दिली, कर्म इंद्रिय दिली, प्रत्येकाला मन सुद्धा दिलं, प्रत्येकाला मन सुद्धा दिलं. पण त्याच्यात एक किमया करून ठेवली. काय किमया केली? एकमेकांना एकमेकांच्या मनातलं कळत. आणि हे जर कळलं असतं तर बापरे केवढा गोंधळ झाला असता. यांच्या आपल्या मनामध्ये नेहमी वाद चालू असतात, मतभेद चालू असतात. आणि हे मतभेद चालू असल्यानंतर मन नेहमी इंद्रियाच्या बाजूला जातं. कसं? पाणी जसं उताराकडे वाहतं, पाणी ऊर्ध्वगामी नाही, पाणी उताराकडे वाहत जातं, तसं आपलं मन सुद्धा कुठं वाहत जातं? पतनाच्या बाजूला. बरोबर? जिथं नको जायला. तुम्ही पहा, आपण जर रस्त्याने येत असेल तर काही माणसं जिथं भांडण झालंय ना तिथं तास तास उभे राहून ते भांडण ऐकत नाही. पण जिथं प्रवचन चाललंय, कीर्तन चाललंय, तिथं मात्र 10 मिनिट सुद्धा त्यांना वेळ नसतो. म्हणजे मन कसं आहे? चंचल आणि वाईट ठिकाणी लवकर जाणार. मग हे मन आहे ना, हे इंद्रियासोबत असते. मनाच्या आणि इंद्रियाची मेजॉरिटी होते आणि बुद्धी ही मायनॉरिटी जाते. मनाच्या आणि बुद्धीची जर खरं म्हणजे मेजॉरिटी झाली असती तर नक्कीच चांगल्या गोष्टी घडल्या असत्या. पण तसं होत नाही, कारण या मनाला सवय लागलेली असते नको तिथं जाणं. आणि ते आपण कधीही करू शकतो, थांबवू शकतो, तर त्याला बुद्धीची जोड असेल तर. आणि आपण मनावर अंकुश ठेवला तर आपल्या मनावर आपला ताबा ठेवला. आपण एका गोष्टी रूपाने मन, बुद्धी आणि इंद्रियाचं पाहूया. त्यांनी खूप मनाचा ठाव घेण्याचा प्रयत्न केला, पण त्या मनाचा ठाव काही लागला नाही. त्याला नाठाळ म्हटलेलं आहे. मनाला काय म्हटलेलं आहे? नाठाळ. आपण पाहतो एखादा जर विद्यार्थी नाठाळ वर्गात असेल तर मॅडम आपण काय करतो? त्याला शिस्तमंत्री बोलतो. का बरं? त्याला जर शिस्तमंत्री केलं ना की त्याला हे बाकीचे तो डांबरट असतो, सगळे घाबरत असतात. आणि याला जर शिस्तमंत्री केलं तर काय होईल? हा पहिला शिस्तीत वागेल. हा शिस्तीत वागला म्हणजे बाकीचे शिस्तीत वागतील. म्हणजे काय? तर वाईटाकडून जर चांगलं करून घ्यायचं असेल तर पहिलं आपल्याला वाईटाला चांगलं म्हणलं पाहिजे. काय सांगितलं? वाईटाकडून एखादी गोष्ट आपल्याला चांगली करून घ्यायची असेल तर आपल्याला वाईटाला चांगलं म्हणून समर्थ रामदास स्वामींनी म्हटलेलं आहे की हे मन आहे ना खरंच नाठाळ आहे, ऐकतच नाही हो, कुणाचंच ऐकत नाही, त्याला त्याच्या वाटेल त्याचंच करतो, बुद्धीचं तो अजिबात ऐकत नाही. मग ह्याला आपण काहीतरी उपाय केला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी काय केलं? मनाचे जे श्लोक आहेत त्या मनाच्या श्लोकातून मनाला संबोधन केलं. मनाच्या श्लोकातून मनाला संबोधन केलं की मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्रीहरी पाहिजे ते स्वभावे. असं म्हणून त्या ठिकाणी रामदास स्वामींनी मनावर खूप असे श्लोक निर्माण केलेले आहेत. आणि त्याच्यातून आपल्याला सांगितलेलं आहे की आपण काय केलं पाहिजे? तर आपण नामस्मरण केलं पाहिजे, आपण देवाचं नाव घेतलं पाहिजे. आणि देवाचं जर नाव घेतलं तर शेवटच्या क्षणी आपल्याला मोक्ष प्राप्ती नक्कीच घडते. रावणाचं उदाहरण सगळ्यांना माहिती आहे. रावणाला ज्यावेळेस बाण लागला आणि रावण खाली पडला त्यावेळेस श्रीराम प्रभू त्या ठिकाणी होते आणि शेवटच्या क्षणाला त्यांच्या तोंडामध्ये राम हा शब्द आला. आणि इतकं वाईट कृत्य करणारा हा रावण याला सुद्धा मोक्ष प्राप्ती झाली. इतकी ताकद या रामनामामध्ये आहे. म्हणून आपण सर्वांनी रामनामाचं चिंतन केलं पाहिजे. त्यामुळं आपलं आयुष्यही वाढतं, आपल्याला चांगल्या विचारांची संगत लागते, आपल्याला चांगल्या चांगल्या व्यक्ती भेटतात. म्हणून या ठिकाणी आपण ही ओवी घेतलेली आहे की मन कसं आहे. मनाचे आपण पटवून देताना काही दृष्टांत आपल्याला सांगितले. जेवढं मला सांगता आलं तेवढं मी सांगण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी आपण सर्वांनी मला ऐकून घेतलं आणि
खरं म्हणजे मला या सर्वांनी, रामदादांनी, इतर परिवारांनी, आपल्या तांबे मॅडम, पानसरे महाराज आहेत आणि शितोळे महाराज आहेत, या सर्वांनी मला फार प्रेरणा दिली की आज तुम्ही या ठिकाणी प्रवचन करा. यांचे सर्वांचे, उपस्थित सर्वांचे तुमचे या ठिकाणी आभार मानू. आणि शेटे मॅडमसाठी मला एक उदाहरण सांगायचं राहिलं. शेटे मॅडम यांना आपल्या स्वप्नपुष्टांत मंदिरामध्ये त्या आहेत आणि त्यांना मी फोन केला, मॅडम येत आहे ना आज, असं असं आहे. मी फक्त एकटीला त्यांनाच फोन केला मॅडम, मी कुणालाही फोन केला नाही. आणि त्या म्हणाल्या किती वाजता आहे? आपलं 7:30 ते 8:30. हो का? अहो नेमकी आमचा हरिपाठाचा वेळ आहे आणि मला जर हरिपाठ नाही झाला तर मला बेचैन होतं. बघा, मनाचं उदाहरण मला त्यांचं द्यायचंय की जर नाही गेले तर मला बेचैन होईल. म्हणलं त्याच्यावर एक पर्याय आहे मॅडम, इथं 6 वाजता आपला हरिपाठ सुरू होतो. अहो म्हटल्या खूप चांगलं झालं, मी 6 वाजता हरिपाठाला या ठिकाणी येईल. मी त्यांना अगदी आवर्जून सांगितलं. तांबे महाराज असतात, पानसरे महाराज असतात, त्यांचे वारकरी विद्यार्थी असतात आणि खूप सुंदर असा हरिपाठ या ठिकाणी होतो. तुम्ही 6 वाजता इथं हरिपाठाचा तुम्हाला लाभ होईल, म्हणजे तुम्हालाही असं वाटेल की आपला हरिपाठ व्हायला. मला याच्यातून काय सांगायचंय की मन, त्या मनाला सारखं त्यांनी काय दिलेलं आहे? रामनाम दिलेलं आहे. म्हणून त्यांचं मन सारखं त्या विषयाला चिकटलेलं आहे, चटवलेलं आहे असं आपण म्हणतो. तसं त्यांनी केलं. परंतु इथं आल्या आणि माझ्या विनंतीला मान देऊन आपण सर्वजण या ठिकाणी आलात. खूप खूप मी आपली सर्वांची ऋणी आहे. आणि खरं म्हणजे मी रामदादा धाडस तर केलंच आहे. अशा पद्धतीनं मी या प्रवचनाला पूर्णविराम देते. पुंडलिका वरदे विठ्ठल ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ भगवान की जय, ज्ञानेश्वर महाराज की जय, जगद्गुरु तुकाराम महाराज की जय, श्री प्रभु विश्वकर्मा महाराज की जय, सब संतों की जय, अपने अपने माता पिताओं की